बीडच्या जेलमध्ये राडा, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीतेकडून मारहाण। सोमवारी ही बातमी आली आणि एकच खळबळ उडाली। मारहाण नक्की कोणी कोणाला केली यावरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। पण त्याच वेळी फेसबुकवरची एक पोस्ट व्हायरल झाली। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है। ही पोस्ट शशिकांत गीतेच्या नावानं असलेल्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आली होती। आता शशिकांत गीते म्हणजेच बबन गीते, तुरुंगात मारहाण केलेला महादेव गीते हा बबन गीतेचाच खास। बबन गीते आणि वाल्मिक कराडची जुनी जानी दुश्मनी, त्यामुळं हे टोळी युद्ध आता जेलमध्येही सुरू झाल्याची चर्चा झाली। पण या निमित्तानं पुन्हा एकदा एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे बबन गीते। बापू आंधळे हत्या प्रकरणात गेले 9 महिने फरार असलेला आरोपी बबन गीते। एकेकाळी धनंजय मुंडेंचा खास असलेल्या बबन गीतेनं मुंडेंच्या जवळच्या असलेल्या वाल्मिक कराडशी पंगा घेतला। त्यानंतर त्यानं शरद पवार गटात केलेल्या पक्षप्रवेशाचीही जोरदार चर्चा झाली। पोलीस त्याचा शोध घेत असले तरी त्याची माणसं जेलमध्ये कराड गँगचा बदला घेत असल्याचंही बोललं जात आहे। पण बबन गीते आणि वाल्मिक कराड हे दोघंही मुंडे कुटुंबियांच्या सावलीत मोठी झालेली माणसं। त्यांच्यात आधी यारा नाही होता, नंतर मात्र हाडवैर झालं, इतकं की त्या दोघांनी एकमेकांना संपवण्याच्या आणाभागा घेतल्याचं म्हटलं जातं। एकीकडं वाल्मिक कराडची चर्चा होत असतानाच हा बबन गीते नक्की आहे कोण, त्याचं मुंडे कुटुंबाशी काय कनेक्शन आहे आणि बबन गीते वाल्मिक कराड एकमेकांच्या जीवावर का उठलेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी बीडच्या जेलमध्ये नक्की काय झालं हे थोडक्यात बघूयात। सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास नाश्त्याच्या वेळी बापू आंधळे खून प्रकरणी जेलमध्ये असलेला बबन गीते समर्थक महादेव गीते आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या माणसांमध्ये वाद झाला। त्यात गीतेनं कराड आणि घुलेला मारहाण केल्याची चर्चा झाली। त्यातच प्रशासनानं या वादाच्या पार्श्वभूमीवर महादेव गीतेसह 4 जणांना तातडीनं संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवलं। यावेळी महादेव गीतेनं आम्हालाच कराडनं मारहाण केली आहे आणि आमच्यावरच कारवाई केली जाते, जेलमधील CCTV तपासले तर सगळं क्लिअर होईल असा आरोप केला। तर त्याची बायको मीरा गीते यांनीही कराडनं जेलरच्या केबिनमध्ये बसून षडयंत्र रचून माझ्या पतीला त्रास दिल्याचा आरोप केलाय। त्यामुळं बीड जेलमधील कारभाराबाबत राजकीय वर्तुळातूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण महादेव गीते हा बबन गीतेचाच माणूस असल्यानं जेलमध्येही त्यांच्यात गँगवॉर सुरू झाल्याचं बोललं जात आहे। आता हा बबन गीते आहे कोण आणि त्याचं मुंडे कराडशी काय वाकडं आहे ते बघूयात। तसं बघायला गेलं तर बबन गीते हा परळी आणि बीडच्या बाहेर जास्त कोणाला माहिती नव्हता। त्याची राज्याला ओळख झाली ती गेल्या वर्षी लोकसभेनंतर। त्यावेळी बबन गीतेनं शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला होता। त्यानंतर परळीत धनंजय मुंडेंविरोधात पवार बबन गीतेला मैदानात उतरवणार असं बोललं जात होतं। मात्र मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात नाव आलं आणि बबन गीते फरार झाला। या प्रकरणीच महादेव गीतेसह इतर 4 जण शिक्षा भोगतायत। दरम्यानच्या काळात आंधळे हत्या प्रकरणाशी बबन गीतेचा काहीही संबंध नसल्याचं शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं। त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला अडकवण्याचा हा मुंडे आणि कराडचा प्लॅन असल्याचे आरोपही करण्यात आले। आता वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करायचा आणि त्यांच्यामुळेच त्याचा राजकारणात प्रवेश झाल्याचं सांगितलं जातं। तसंच काहीसं बबन गीतेचं, तो सुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत मोठा झाल्याचं सांगितलं जातं। गोपीनाथ मुंडेंचा खास माणूस म्हणून त्याची ओळख होती। गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून बबन गीतेनं सार्वजनिक जीवनात काम करायला सुरुवात केली। बबन गीतेचं संघटन कौशल्य आणि वक्तृत्व पाहून गोपीनाथ मुंडेंनी त्याच्यावर जबाबदाऱ्या दिल्या। गोपीनाथ मुंडे राज्यभर फिरत असले तरी परळीत मुंडेंची जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांमध्ये बबन गीते एक असल्याचं सांगितलं जातं। पुढे बबन गीतेनं स्वतःची जनक्रांती सेना स्थापन केली। या संघटनेच्या माध्यमातून त्यानं बीड आणि आसपासच्या जिल्ह्यात मोठं संघटन उभं करून एक वेगळा राजकीय गट स्थापन केला। या आपल्या संघटनेच्या जोरावरच मी ज्याला पाठिंबा देतो तो मंत्री होतो असं गीते ठासून सांगायचा। गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात गीतेनं आपल्या जनक्रांती सेनेचा पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला। 2014ला बबन गीतेनं पंकजा मुंडेंना आमदार करण्यासाठी जोरदार काम केलं। त्यानंतर पंकजा मुंडे मंत्रीही झाल्या। पण पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करताना गीते आणि पंकजा यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं जातं। दरम्यान धनंजय मुंडे यांनाही बबन गीते आपल्याकडे असावा असं वाटत होतं। पंकजा मुंडेंशी झालेल्या वादानंतर हा योग जुळून आला आणि बबन गीतेनं अखंड राष्ट्रवादीत प्रवेश केला। तो धनंजय मुंडेंच्या गोटात सहभागी झाला। त्यावेळी बबन गीतेला पक्षानं पदही दिलं होतं। धनंजय मुंडे यांच्या सोबत असताना गीतेनं
परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली होती। धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानंच गीतेची पत्नी उर्मिला गीते या पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवडून आल्या होत्या। मात्र काही दिवसांनी धनंजय मुंडे गट आणि बबन गीते यांच्यामध्ये खटके उडाले। पत्नी सभापती असली तरी राजकारणाची सूत्र बबन गीतेंच्याच हातात असल्याचं सांगितलं जायचं। याच काळात त्यांच्यावर विविध आरोप झाले। पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या। ह्यातूनच गीतेंचा धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाला असं सांगण्यात येतं। जानेवारी 2021 मध्ये गीतेच्या पत्नीविरोधात पंचायत समितीत बहुमतानं अविश्वास ठराव आणला गेला। त्यावेळी राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्यांसोबतच भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा उर्मिला गीते यांच्या विरोधात मतदान केलं आणि अविश्वास ठराव 1-10 असा मंजूर झाला। उर्मिला गीतेंना पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली। गीते मुंडेंच्या विरोधात गेला असंही सांगितलं जातं। आता परळीसह बीड जिल्ह्यातल्या गावांमध्ये बबन गीतेचा चांगला जनसंपर्क आहे। राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर बीडमध्ये पक्ष वाढवत धनंजय मुंडेंच्या ताकदीला शह देण्यासाठी शरद पवार मोहरा शोधत होते। त्याचवेळी बबन गीतेची नाराजी पवारांनी हेरली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली। त्यासाठी पवारांनी अजित पवारांकडे गेलेल्या दिग्गज नेत्यांचे गड हेरले। पवारांनी धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये स्वाभिमान सभा घेतली। या सभेच्या वेळी बबन गीतेनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं। जवळपास 700 ते 800 गाड्यांचा ताफा घेऊन येत गीतेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी धनंजय मुंडेंना आसमान दाखवणार असल्याचंही गीतेनं बोलून दाखवलं। शरद पवारांनीही धनंजय मुंडेंच्या विरोधात बीड जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व उभं करण्यासाठी गीतेला बळ द्यायला सुरुवात केली। पक्षप्रवेशानंतर फक्त 10 दिवसात गीतेची शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यामुळे स्थानिक राजकारणात सक्रिय असणाऱ्या बबन गीतेचं नाव राज्याच्या राजकारणात घेतलं जाऊ लागलं। बबन गीतेच्या ताकदीचा फायदा पवारांचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारातही झाला होता। त्यावेळी गीते आणि मुंडे समर्थक अनेकदा एकमेकांसमोर आल्याचं सांगण्यात आलं। पण त्यानंतर बापूराव आंधळे हत्या प्रकरणी बबन गीते अडचणीत आला। धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्या झालेले मरळवाडी गावचे सरपंच बापूराव आंधळे हे बबन गीतेच्याच प्रभावातून राजकारणात आले। गीतेच्याच पॅनलमधून निवडणूक लढवत ते मरळवाडी गावचे सरपंच झाले होते। त्यामुळं बबन गीतेचे कट्टर समर्थक अशी बापूराव आंधळेंची ओळख निर्माण झाली। पण गीतेनं धनंजय मुंडेंची साथ सोडल्यानंतर बापूराव आंधळे हे मुंडेंच्याच गटात राहिले। त्यामुळं आंधळे आणि बबन गीते यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाल्याचं सांगितलं जातं। त्यामधूनच बापूराव आंधळेंची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतो। 2002 मध्ये परळीतील राष्ट्रवादीचे युवा नेते संगीत दिहोळेंची हत्या झाली होती। यामध्ये किशोर फडला अटक झाली। या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर किशोर फडने राष्ट्रवादीत प्रवेश करत 2009 ची विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती। तेव्हा किशोर फडची भर दिवसा हत्या झाली आणि या प्रकरणात बबन गीतेला अटक करण्यात आली। यासोबतच पंचायत समिती सभापती पदाच्या अविश्वास ठरावावर मतदान पार पडल्यानंतर गीतेच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला। पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिलेले असतानाही गीतेच्या घरासमोर 200 ते 300 जणांचा जमाव गोळा झाला होता। पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केल्यावर बबन गीते आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बबन गीतेसह 11 जणांना अटक केली होती। शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। त्याचबरोबर यावेळी 2 गावठी पिस्तुलं, 4 जिवंत कारतूस, धारदार शस्त्र आणि लाठ्या-काठ्या अशी हत्यारं पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणातून सुटल्यानंतरच बबन गीतेनं धनंजय मुंडेंविरोधात शड्डू ठोकले आणि आपला संपर्क वाढवायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं। आता गीते आणि वाल्मिक कराड यांच्यातील वितुष्ट वाढलं। ती स्टोरी नक्की काय आहे ते बघूयात। आपल्या पत्नीचं सभापतीपद जाण्यासाठी झालेल्या सर्व घडामोडींमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप बबन गीतेचा होता। तसंच धनंजय मुंडे आणि कराडमुळेच आपल्याला एका प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याचं गीतेचं म्हणणं होतं। त्यातूनच त्यानं वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय ना दाढी करणार ना केस कापणार अशी शपथ घेतल्याची चर्चाही बीडमध्ये होत असते। त्यामुळेच पूर्वी चकाचक दाढी करणाऱ्या बबन गीतेचे आता केस वाढलेले आणि दाढी वाढलेले फोटो येताना दिसतात। दुसरीकडे बबन गीतेनं थेट धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची भाषा केल्यामुळे वाल्मिक कराड चिडला होता। त्यामुळे कराडनंही आपल्याला संपवण्याची शपथ घेणाऱ्या बबन गीतेला टपकावल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा पण केल्याची चर्चा होते। त्यामुळेच वाल्मिक कराड कायम अनवाणी असतो असंही बोललं जातंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड जेलमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचं गांभीर्य लक्षात येतं। त्यामुळेच
कालपर्यंत बीडच्या रस्त्यावर होणारं गँगवॉर आता जेलमध्ये सुरू झाल्याची चर्चा होऊ लागली आहे। त्यात चक्क 9 महिने फरार असलेल्या बबन गीतेच्या समर्थक महादेव गीतेनं कराडला मारहाण केल्याचं बोललं जात आहे। तर महादेव गीतेनं आपल्यालाच मारहाण झाल्याचे आरोप केलेत। तुम्हाला काय वाटतं? गीतेविरुद्ध कराड गँगवॉर तुरुंगातही सुरू झालंय का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।